पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारी, गहू, बाजरी आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता, तर अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धांदल उडाली। धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारांचा पाऊस, गारा पडल्यामुळे फळबागांचे नुकसान। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं नुकसान, आंबे गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। धुळ्याचा पारा 43 अंशांवर, तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे दुभत्या जनावरांवर देखील परिणाम, जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं पशुपालकांना आवाहन। नाशिकमध्ये उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार, हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती। कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता। रणत्या उन्हामध्ये नागरिक हैराण, मालेगावचा पारा 43 अंशापार, खबरदारी म्हणून मालेगावमध्ये उष्माघात कक्ष तयार। पुण्याजवळील वाघोलीमध्ये रेस लावणाऱ्यांची गुंडागर्दी, रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची जीवघेणी रेस लावली जाते, स्थानिकांकडून कारवाईची मागणी। लोणावळ्यामधील कार्ला आई एकविरा देवीच्या यात्रेच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन, कोयजे गावाच्या भुंगा आणि मेहरबान बैलगाड्यांनी आई एकविरा देवी केसरी 2025 किताबाचा सन्मान पटकावला। धुळे शहरामधील एकविरा देवी यात्रा उत्सव उद्यापासून सुरू होणार, मंदिर प्रशासनाच्या वतीने उत्सवाची तयारी पूर्ण, मंदिराच्या बाहेर आणि मंदिर परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या उत्सवाचं निमंत्रण। 3 ते 10 मे या कालावधीमध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात येईल। पंढरपूर कॉरिडॉरचे नकाशे जाहीर, मंदिर परिसरामध्ये 60 ते 100 मीटर पर्यंत रुंदीकरण, प्रस्तावित कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरातील 937 मालमत्ता बाधित होणार, चंद्रभागा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा देखील आराखड्यामध्ये समावेश। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटांमध्ये तुफान दगडफेक, दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील 5 जण जखमी।